नमस्कार मित्रांनो, 11वी सायन्स सब्जेक्ट क्रॉप सायन्स. आज आपण बघणार आहोत फ्रूट. डेफिनेशन बघू. फर्टिलायझेशन स्टिम्युलेट्स द ग्रोथ ऑफ ओव्हरी अँड ॲज इट ग्रोज अँड मॅच्युअर इट बिकम्स कन्व्हर्टेड इंटू द फ्रूट. फर्टिलायझेशनमध्ये ओव्हरीची ग्रोथ होते आणि ते मॅच्युअर होते, त्यानंतर ते फ्रूटमध्ये कन्व्हर्ट होते. नेक्स्ट आहे इंट्रोडक्शनमध्ये बघू. ओनली द ओव्हरी ऑफ फ्लावर ग्रोज इन टू द फ्रूट. म्हणजे फ्लावरची ओव्हरी आहे ते फ्रूटमध्ये ग्रो होते. इट इज नोन ॲज द ट्रू फ्रूट. त्याला आपण ट्रू फ्रूट म्हणतो. एक्झाम्पल आहे मँगो. नेक्स्ट आहे इट इज फाउंड अदर फ्लोरल पार्ट सच ॲज थॅलॅमस, कॅलॅक्स अल्सो ग्रो अँड फॉर्म अ पार्ट ऑफ द फ्रूट. सच फ्रूट इज नोन ॲज फॉल्स फ्रूट. नेक्स्ट आहे फॉर एक्झाम्पल इन ॲपल थॅलॅमस ग्रोज राऊंड द ओव्हरी. म्हणजे ॲपलमध्ये जे थॅलॅमस आहे ते ओव्हरीच्या राऊंडला ग्रो होतं अँड बिकम फ्लेशी इन द फ्रूट. नेक्स्ट आहे ओव्हरी डेव्हलप्स टू फॉर्म अ फ्रूट बट देर आर सम प्लांट्स इन विच फ्रूट्स आर डेव्हलप्ड विदाउट फर्टिलायझेशन. सच फ्रूट्स आर कॉल्ड पार्थेनोकार्पिक फ्रूट्स. म्हणजे पार्थेनोकार्पिक फ्रूट्स म्हणतात त्याला. नेक्स्ट बघू पार्ट्स ऑफ टिपिकल फ्रूट. फ्रूटचे टिपिकल पार्ट आहेत ते बघू आपण. फ्रूट कन्सिस्ट ऑफ 2 पार्ट्स. 2 पार्ट्समध्ये आहे पेरिकार्प अँड सीड. फर्स्ट आहे पेरिकार्प. इट इज द वॉल ऑफ फ्रूट. ती फ्रूटची वॉल आहे. इट इज डेव्हलप्ड फ्रॉम ओव्हरी वॉल. ओव्हरी वॉलपासून डेव्हलप होते. इट इज डिवायडेड इंटू 3 रिजन्स. त्याचे परत 3 रिजन पडतात. फर्स्ट आहे एपिकार्प, सेकंड आहे मेसोकार्प आणि थर्ड आहे एंडोकार्प. फर्स्ट आहे एपिकार्प. इट इज द आउटर पार्ट विच फॉर्म्स द प्रोटेक्टिव्ह कवरिंग ऑफ द फ्रूट. हा आउटर पार्ट आहे आणि ते प्रोटेक्टिंग कवरिंग, फ्रूटचं प्रोटेक्टिंग कवरिंग म्हणून काम बघतं. सेकंड आहे मेसोकार्प. इट इज मिडल पार्ट ऑफ द फ्रूट वॉल. फ्रूट वॉलचं मिडल पार्ट आहे. इट फॉर्म्स द ज्युसी पार्ट ऑफ फ्रूट ॲज इन मँगो. म्हणजे मँगोमधला जो ज्युसी पार्ट आहे तो फॉर्म करतो मेसोकार्प. लास्ट आहे एंडोकार्प. इनर पार्ट ऑफ द फ्रूट वॉल. फ्रूट वॉलचं इनर पार्ट आहे. इट इज थिन, म्हणजे थिन आहे, मेम्ब्रेनस आहे, मेम्ब्रेनस इन ऑर्गन अँड हार्ड अँड स्टोनी इन मँगो. सेकंड पार्ट आहे फ्रूटचा सीड. द फ्रूट वॉल मे एन्क्लोज वन ऑर मेनी सीड विच डेव्हलप फ्रॉम फर्टिलाइज्ड ओव्हल्स. नेक्स्ट आहे क्लासिफिकेशन ऑफ फ्रूट्स. फ्रूटचं क्लासिफिकेशन क्लासिफाईड इंटू 3 ग्रुप्स. 3 ग्रुपमध्ये क्लासिफाय आहे. फर्स्ट आहे सिम्पल ग्रुप, सेकंड ॲग्रिगेट ग्रुप, थर्ड आहे मल्टिपल ग्रुप. फर्स्ट बघू सिम्पल ग्रुप. ओनली वन फ्रूट डेव्हलप फ्रॉम द सिंगल ओव्हरी ऑफ द फ्लावर विथ ऑर विदाउट ॲक्सेसरी पार्ट. इट इज सेड टू बी सिम्पल फ्रूट. ओनली वन फ्रूट डेव्हलप फ्रॉम द सिंगल ओव्हरी. सिंगल ओव्हरीपासून एकच फ्रूट डेव्हलप होतं विथ ऑर विदाउट ॲक्सेसरी पार्ट्सने. त्याला आपण सिम्पल फ्रूट म्हणतो. सेकंड आहे इट इज डिवायडेड इंटू ड्राय अँड फ्लेशी फ्रूट. ड्राय फ्रूटचं एक्झाम्पल आहे कॉटन आणि फ्लेशी फ्रूटचं आहे टोमॅटो. इन ड्राय फ्रूट पेरिकार्प बिकम्स ड्राय अँड थिन ॲट मॅच्युरिटी. ड्राय फ्रूटमध्ये पेरिकार्प कसं असतं, ड्राय आणि थिन. ड्राय फ्रूट क्लासिफाईड ॲज dehiscent and indehiscent fruits on the basis of breaking of their pericarp at maturity. Next is legume and capsules are dry and dehiscent fruits. Cryopsis, nut, capsula म्हणजे सनफ्लावर आर ड्राय अँड इनडेहिसेंट फ्रूट. हे ड्राय आणि इनडेहिसेंट फ्रूट्स आहेत. नेक्स्ट आहे ते इनफ्लेशी फ्रूट्स. पेरिकार्प इज थिक अँड फ्लेशी अँड मे or may not be differentiated into all the 3 regions, that is epicarp, mesocarp and endocarp. Next आहे मँगो, बेरी, कुकुंबर, ॲपल आर फ्लेशी फ्रूट्स. हे फ्लेशी फ्रूट्स आहेत. नेक्स्ट बघू ॲग्रिगेट फ्रूट्स. इट इज अ कलेक्शन ऑफ सिम्पल फ्रूट्स डेव्हलपिंग फ्रॉम द ॲपोकार्पस पिस्टल ऑफ फ्लावर. ह्या सिम्पल फ्रूट्सचं इट इज अ कलेक्शन ऑफ सिम्पल फ्रूट. म्हणजे सिम्पल फ्रूटचं कलेक्शन आहे डेव्हलपिंग फ्रॉम ॲपोकार्पस पिस्टल ऑफ फ्लावर. ॲपोकार्पस पिस्टल ऑफ फ्लावरपासून हे डेव्हलप केलं जातं. इन सच केस
Carpels are free and ovary of each carpel develops into a small and simple fruitlet. A group of simple fruitlets by single flower make an aggregate fruits, also known as iterio. The common forms of iterios are forms at iterio and iterio of Felicales is mother. Second है an iterio of Ignis, example is strawberry, and iterio of Drupes raspberry. Fourth है an iterio of berries, custard apple. Third part है multiple or composite fruits. Multiple fruit develops from the entire inflorescence. Next है such fruits along with ovaries and other floral parts takes part in the formation of the fruit. It classified into two types on the basis of inflorescence. दोन टाइप पडतात, सिरोसिस आणि सेकंड आहे सायकनस. सिरोसिस मीन्स फ्रूट्स डेव्हलपिंग फ्रॉम स्पाइक. एक्झाम्पल पायनॅपल जर पाहिलं तर त्याला स्पाइक लाईक स्ट्रक्चर आहे. नेक्स्ट आहे सायकनस. फ्रूट डेव्हलप्स फ्रॉम अ हॅलो पियर शेप्ड फ्लेशी रिसेप्टाक. एक्झाम्पल बॅनियन म्हणजे वडाचं झाड. बॅनियन म्हणजे वडाचं झाड.